हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड जॉमेट्रीचा 5th लेसन कोऑर्डिनेट जॉमेट्रीमधील प्रॅक्टिस सेट 5.3 मधील क्वेश्चन नंबर 5 पाहणार आहोत. पहा आपल्याला क्वेश्चन काय दिला आहे. शो दॅट ए, बी, सी अँड डी आर द व्हर्टायसेस ऑफ अ पॅरलेलोग्राम. आपल्याला क्वाड्रिलॅटरलचे 4 व्हर्टायसेस दिलेले आहेत आणि आपल्याला काय शो करायचं आहे. हे जे 4 व्हर्टायसेस आहेत हे पॅरलेलोग्रामचे आहेत, हे आपल्याला दाखवायचं आहे. आता प्रथम हे एक्झाम्पल आपण समजून घेऊ. आता ए, बी, सी, डी हा एक क्वाड्रिलॅटरल आहे आणि या क्वाड्रिलॅटरलचे ए, बी, सी, डी हे 4 व्हर्टायसेस आहेत. या 4 व्हर्टायसेसचे कोऑर्डिनेट्स आपल्याला दिलेले आहेत आणि आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे. हे जे व्हर्टायसेस आहेत, हे जे 4 व्हर्टायसेस आहेत हे पॅरलेलोग्रामचे आहेत, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. त्यासाठी आपल्याला प्रथम काय प्रूव्ह करावं लागेल. हा जो क्वाड्रिलॅटरल आहे हा क्वाड्रिलॅटरल पॅरलेलोग्राम आहे, हे आपल्याला प्रूव्ह करावं लागेल. आता पॅरलेलोग्राम म्हणजे काय, तर ज्या क्वाड्रिलॅटरलच्या अपोजिट साइड्स पॅरलल असतील त्या क्वाड्रिलॅटरला काय म्हणणार आपण, पॅरलेलोग्राम. आता ए बीची अपोजिट साइड कोणती आहे, डी सी. या दोन साइड्स जर पॅरलल असतील, त्याचप्रमाणे ए डीची अपोजिट साइड कोणती, बी सी. या दोन साइड्स जर पॅरलल असतील तर आपण काय म्हणणार, हा जो क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी आहे हा पॅरलेलोग्राम आहे. आता आपल्याला प्रॉपर्टी माहिती आहे. जर दोन लाईन्स एकमेकांना पॅरलल असतील तर त्यांचा जो स्लोप असतो तो काय असतो, इक्वल असतो. दोन पॅरलल लाईन्सचा स्लोप हा काय असतो, इक्वल असतो. म्हणजेच साईड ए बी आणि साईड डी सी या ज्या दोन अपोजिट साईड्स आहेत, या दोन साईडचा स्लोप आपल्याला जर इक्वल मिळाला तर आपण काय म्हणणार, साईड ए बी आणि साईड डी सी या दोन साईड्स एकमेकांना पॅरलल आहेत. त्याचप्रमाणे जर आपल्याला साईड ए डी आणि साईड बी सी या दोन साईड्सचा स्लोप आपल्याला इक्वल मिळाला तर काय म्हणणार आपण, ही जी साईड ए डी आणि साईड बी सी आहे ती एकमेकांना पॅरलल आहे. म्हणजेच आपण काय म्हणू शकतो, हा जो क्वाड्रिलॅटरल आहे हा पॅरलेलोग्राम आहे. म्हणजेच हे जे 4 व्हर्टायसेस आहेत हे पॅरलेलोग्रामचे आहेत असं आपण म्हणू शकतो. आता प्रथम आपल्याला काय करावं लागेल, या क्वाड्रिलॅटरलच्या ज्या 4 साईड्स आहेत, साईड ए बी, साईड बी सी, साईड सी डी आणि साईड ए डी या 4 साईडचा स्लोप काढून घ्यावा लागेल. पहा सॉल्व करू आपण एक्झाम्पल. प्रथम आपण हे 4 पॉईंट्स आणि त्यांचे कोऑर्डिनेट्स लिहून घेऊ. ए या व्हर्टेक्सचे कोऑर्डिनेट्स काय आहेत पहा, -4 -7. बी या व्हर्टेक्सचे कोऑर्डिनेट्स काय आहेत, -1, -2. सी या व्हर्टेक्सचे कोऑर्डिनेट्स काय आहेत, 8, 5. अँड डी या व्हर्टेक्सचे कोऑर्डिनेट्स काय आहेत, 5, -4. आता प्रथम आपण साईड ए बीचा स्लोप काढून घेऊ. स्लोप ऑफ साईड ए बी इज इक्वल्स टू, आता स्लोपचा फॉर्म्युला काय आहे, y2 - y1 अपॉन x2 - x1 इज इक्वल्स टू. आता आपण ए आणि बीचे कोऑर्डिनेट्स लिहून घेऊ. एचे कोऑर्डिनेट्स -4, -7 आणि बीचे कोऑर्डिनेट्स -1, 2. आता एचे कोऑर्डिनेट्स आपण x1 y1 कन्सिडर करू, बीचे कोऑर्डिनेट्स आपण x2 y2 कन्सिडर करू. आता y2 - y1, y2 किती आहे पहा, 2 मायनस y1 किती आहे, -7. -7 आपण ब्रॅकेटमध्ये लिहू अपॉन x2 - x1, x2 किती आहे पहा, -1 मायनस x1 किती आहे, -4 आपण ब्रॅकेटमध्ये लिहू इज इक्वल्स टू. आता इथे मायनस मायनस काय होईल, प्लस होईल. 2 + 7 अपॉन -1. आता इथे मायनस मायनस काय होईल, प्लस होईल, +4 इज इक्वल्स टू 2 + 7 9 अपॉन -1 + 4. 4 - 1 किती येईल, 3 येईल. ग्रेटर नंबरचं साईन प्लस आहे म्हणजेच काय मिळेल आपल्याला, +3. भाग घालू आपण, 3 × 1 = 3, 3 × 3 = 9. म्हणजेच आपल्याला साईड ए बीचा स्लोप किती मिळाला, 3 मिळाला. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 1. आता आपण बी सी या साईडचा स्लोप काढून घेऊ. स्लोप ऑफ साईड बी सी इज इक्वल्स टू y2 - y1 अपॉन x2 - x1. आता आपण बी आणि सीचे कोऑर्डिनेट्स लिहून घेऊ. बीचे कोऑर्डिनेट्स काय आहेत पहा, -1, 2. सीचे कोऑर्डिनेट्स काय आहेत, 8, 5.
बीचे कोऑर्डिनेट्स आपण x1 y1 कन्सिडर करू, सीचे कोऑर्डिनेट्स आपण x2 y2 कन्सिडर करू. आता y2 मायनस y1 किती आहे पहा 5 मायनस y1 किती आहे पहा 2 5 मायनस 2 अपॉन x2 मायनस x1 ची व्हॅल्यू किती आहे 8 मायनस x1 ची व्हॅल्यू किती आहे पहा -1 आपण ब्रॅकेटमध्ये लिहू इज इक्वल्स टू 5 मायनस 2 किती येईल 3 अपॉन येथे मायनस मायनस काय होईल प्लस 8 प्लस 1 इज इक्वल्स टू 3 अपॉन 8 प्लस 1 किती येईल 9 भाग घालू आपण 3 1 जार 3 3 3 जार 9 इज इक्वल्स टू 1 अपॉन 3. म्हणजेच आपल्याला साईड BCचा स्लोप किती मिळाला 1 अपॉन 3. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 2. आता आपण साईड CDचा स्लोप काढून घेऊ. आपण साईड ABचा स्लोप काढून घेतला, साईड BCचा स्लोप काढून घेतला. आता आपण साईड CDचा स्लोप काढून घेऊ आणि त्यानंतर साईड ADचा स्लोप काढून घेऊ. स्लोप ऑफ साईड CD इज इक्वल्स टू y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1 इज इक्वल्स टू. आता C आणि D चे कोऑर्डिनेट्स आपण लिहून घेऊ. आता C चे कोऑर्डिनेट्स काय आहेत 8,5 आणि D चे कोऑर्डिनेट्स आहेत 5,-4. C चे कोऑर्डिनेट्स आपण x1 y1 कन्सिडर करू, D चे कोऑर्डिनेट्स आपण x2 y2 कन्सिडर करू. आता y2 मायनस y1 C चे कोऑर्डिनेट्स आपण x1 y1 कन्सिडर करू आणि D चे कोऑर्डिनेट्स आपण x2 y2 कन्सिडर करू. आता y2 मायनस y1 किती आहे पहा -4 मायनस y1 किती आहे 5 अपॉन x2 मायनस x1 किती आहे 5 मायनस x1 किती आहे 8 इज इक्वल्स टू -4 मायनस 5 किती येईल -9 अपॉन 5 मायनस 8 मधून 5 गेले किती येतील 3 ग्रेटर नंबरचा साइन -9 -3 मायनस काय होईल कॅन्सल होईल इज इक्वल्स टू भाग घालू आपण 3 1 जार 3 3 3 जार 9 3/1 म्हणजेच किती मिळालं आपल्याला म्हणजेच साइड CDचा स्लोप किती मिळाला आपल्याला 3. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 3. आता आपण स्लोप ऑफ साइड AD काढून घेऊ. फॉर्म्युला काय y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. A आणि D चे कोऑर्डिनेट्स आपण लिहून घेऊ. A चे कोऑर्डिनेट्स -4 -7 आहेत. D चे कोऑर्डिनेट्स 5,-4 आहेत. A चे कोऑर्डिनेट्स आपण x1 y1 कन्सिडर करू, D चे कोऑर्डिनेट्स आपण x2 y2 कन्सिडर करू. y2 मायनस y1 किती आहे पहा -4 मायनस y1 किती आहे -7 आपण ब्रॅकेटमध्ये लिहू अपॉन x2 मायनस x1 किती आहे पहा 5 मायनस x1 किती आहे -4 आपण ब्रॅकेटमध्ये लिहू इज इक्वल्स टू -4. आता इथे मायनस काय होईल +7 अपॉन इथे मायनस काय होईल +5 + 4 -4 + 7 किती येईल पहा 7 - 4 3 अपॉन 5 + 4 किती येईल 9 3 1 जार 3 3 3 जार 9 इज इक्वल्स टू 1/3. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 4. आता आपल्याला साइड ABचा स्लोप किती मिळाला 3. त्याचप्रमाणे साइड CDचा स्लोप किती मिळाला 3. या दोन साइडचा स्लोप आपल्याला इक्वल मिळाला. साइड AB आणि साइड CD या दोन साइडचा स्लोप आपल्याला इक्वल मिळाला. म्हणजेच या दोन्ही साइड्स काय असणार आहेत एकमेकांना पॅरलल असणार आहेत. म्हणजे पहा AB आणि CD या दोन साइड्स काय असणार आहेत एकमेकाला पॅरलल असणार आहेत कारण या दोन्ही साइडचा स्लोप आपल्याला इक्वल मिळालेला आहे. आता आपल्याला साइड BC आणि साइड ADचा स्लोप किती मिळालेला आहे 1/3. म्हणजेच या दोन्ही साइड्स काय असणार आहेत एकमेकांना पॅरलल असणार आहेत. साइड BC पॅरलल साइड AD. फिगरमध्ये पहा साइड BC ची अपोजिट साइड AD या दोन साइडचा आपल्याला स्लोप इक्वल मिळालेला आहे म्हणजे या दोन लाईन्स पॅरलल असणार आहेत. त्याचप्रमाणे
साईड ए बी आणि साईड सी डीचा स्लोप इक्वल मिळालेला आहे, म्हणजे या दोन्ही अपोजिट साईड्स पॅरलल असणार आहेत. म्हणजेच हा जो क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी आहे हा काय असणार आहे, पॅरललोग्राम असणार आहे. आन्सर घेऊ आपण. फ्रॉम इक्वेशन 1 and 3 स्लोप ऑफ साईड ए बी इज इक्वल्स टू स्लोप ऑफ साईड सी डी. आपल्याला साईड ए बीचा स्लोप 3 मिळालेला आहे, त्याचप्रमाणे स्लोप ऑफ साईड सी डी 3 मिळालेला आहे. म्हणजे स्लोप ऑफ साईड ए बी इज इक्वल्स टू स्लोप ऑफ साईड सी डी. देअरफोर आता या दोन साईडचा स्लोप इक्वल मिळालेला आहे, म्हणजेच या दोन्ही साईड्स काय असणार आहेत, एकमेकांना पॅरलल असणार आहेत. साईड ए बी पॅरलल साईड सी. रिझन काय, if two lines have equal slope then they are parallel. If two lines have equal slopes then they are parallel. आता फ्रॉम इक्वेशन 2 and 4 काय म्हणू शकतो आपण, स्लोप ऑफ साईड बी सी इज इक्वल्स टू स्लोप ऑफ साईड ए डी. या दोन्ही साईडचा स्लोप आपल्याला इक्वल मिळालेला आहे, 1/3 and 1/3. लिहून घेऊ आपण. फ्रॉम इक्वेशन 2 and 4 स्लोप ऑफ साईड बी सी इज इक्वल्स टू स्लोप ऑफ साईड ए डी. फ्रॉम इक्वेशन 2 and 4 स्लोप ऑफ साईड बी सी इज इक्वल्स टू स्लोप ऑफ साईड ए डी. या दोन साईडचा स्लोप आपल्याला इक्वल मिळालेला आहे, म्हणजेच या दोन्ही साईड्स एकमेकांना पॅरलल असणार आहेत. देअरफोर साईड बी सी पॅरलल साईड ए डी. रिझन काय, इफ टू लाईन्स हॅव इक्वल स्लोप्स देन दे आर पॅरलल. देअरफोर म्हणजेच हा जो क्वाड्रिलॅटरल असणार आहे हा काय असणार आहे, पॅरललोग्राम असणार आहे, कारण आपल्याला अपोजिट साईड्सचा स्लोप इक्वल मिळालेला आहे, म्हणजेच अपोजिट साईड्स काय असणार आहेत, पॅरलल असणार आहेत. देअरफोर क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी इज अ पॅरललोग्राम. म्हणजेच आपण काय म्हणू शकतो, क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी हे या पॅरललोग्रामचे व्हर्टायसेस आहेत. अँड देअरफोर ए -4, -7 B -1, 2 C 8, 5 and D 5, -4 are the vertices of a parallelogram. अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. पहा पुन्हा एकदा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व केलं. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.